नमस्कार. वन डे वन रीलचा आजचा 8वा भाग. आज आपण बघूया की बाळ आजारी असल्याची काही लक्षणे. म्हणजे बाळ सिव्हिअरली इल असेल, त्याचा आजार जर जास्त असेल, तर बाळामध्ये काय लक्षणं दिसतात, की जेणेकरून आई-वडील वेळीच सावध होऊ शकतात आणि ताबडतोब बालरोगतज्ञांकडे बाळाला नेऊ शकतात. तर बाळ सिव्हिअरली इल असण्याचे 5 लक्षणं आज आपण बघणार आहोत. पहिलं आहे डिक्रीज्ड ॲक्टिव्हिटी किंवा एक्सेसिव्ह स्लीपीनेस. म्हणजे बाळाची ॲक्टिव्हिटी जर खेळणं वगैरे कमी झालं असेल आणि बाळ खूप वेळ सतत झोपत असेल, ड्राउझीनेस आला असेल त्याला, म्हणजे ॲक्टिव्हिटी कमी झाली आहे, खाणं-पिणं सोडलंय आणि बाळ नुसतं झोपून राहतंय, तर त्याला जास्तीचा आजार असू शकतो. दुसरं लक्षण आहे की रिफ्युजल टू फीड. म्हणजे बाळानं फीडिंग घ्यायला नकार देत असेल, बाळाला पाजायला घेतलं किंवा वरचं जेवण चालू असणाऱ्या बाळांना खाऊ घालायला घेतलं, तर बाळ खात नाहीये, चिडचिड करतंय. तर अशा वेळी देखील बाळ हे आजारामुळे असू शकतं. जरी बाळाला ताप वगैरे जरी नसेल, तरी देखील बाळाला आतून आजाराची सुरुवात असू शकते. तर दुसरं लक्षण होतं रिफ्युजल टू फीड. तिसरं लक्षण आहे ब्रीथिंग डिफिकल्टी किंवा रेस्पिरेटरी डिस्ट्रेस. याचाच अर्थ की बाळाला श्वास घ्यायला त्रास होतोय, बाळाचं पोट उडतंय किंवा बाळाच्या छातीच्या पिंजऱ्याच्या 2 फासळ्यांमधील त्वचा आत ओढली जाते श्वास घेताना. यालाच आम्ही वैद्यकीय भाषेत म्हणतो रेस्पिरेटरी डिस्ट्रेस. त्याचप्रमाणे बाळाचा श्वास घेण्याचा वेग जर वाढलेला असेल, खास करून ह्या सर्दी खोकल्याच्या थंडीच्या सीझनमध्ये, तरी देखील बाळाला आतून आजार असू शकतो, जरी बाळ खेळत असेल तरी देखील. चौथं लक्षण आहे ग्रंटिंग. म्हणजे बाळानं कणत राहणं. बाळ जर सतत कणत असेल, बाळाला ताप नाहीये किंवा सर्दी खोकला आहे साधा आणि अचानक बाळ कणायला लागले, तर हे कणणं हे श्वासाचा आजार वाढला असण्याचे लक्षण आहे. त्यामुळे कधीही बाळ जर खूप वेळ कणत असेल, श्वास घेताना कणत राहत असेल, तर ताबडतोब त्याला डॉक्टरांकडे घेऊन जा. आणि 5वं लक्षण आहे रॅश. बाळाच्या अंगावर जर रॅश आला असेल, तर कधीही त्याला इग्नोर करू नका किंवा काही डास चावला असेल म्हणून आला असेल वगैरे असं हलक्यामध्ये घेऊ नका. कधीही बाळाच्या अंगावर रॅश दिसला, तर ते आजाराचंच लक्षण समजा आणि ताबडतोब त्याला बालरोगतज्ञांकडे दाखवून घ्या. एकदा समराईज करूयात. बाळ जर एक्सेसिव्ह स्लीपीनेस येत असेल, खूप जास्त वेळ झोपत असेल तर. बाळ एक्स्ट्रीम इरिटेबिलिटी असेल, खूप जास्त किरकिर करत असेल. रिफ्युजल टू फीड. बाळ जर खायला नकार देत असेल किंवा फीडिंग घ्यायला नकार देत असेल तर. ब्रीथिंग डिफिकल्टी किंवा रेस्पिरेटरी डिस्ट्रेस, श्वास घ्यायला त्रास होत असेल. ग्रंटिंग म्हणजे बाळ जर खूप वेळ कणत असेल आणि श्वास घेतानाच कणत असेल तर. आणि लास्ट बट नॉट लिस्ट रॅश. कोणत्याही प्रकारचा रॅश जर बाळाच्या अंगावर आला, तर ते सिव्हिअर इलनेसचं लक्षण समजा आणि ताबडतोब त्याला बालरोग तज्ञांना दाखवून घ्या. पुन्हा भेटूयात पुढच्या वन डे वन रीलच्या भागामध्ये. नमस्कार.